नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि अशा वातावरणात वडापाव खायची मजा काही वेगळीच आहे. आणि त्यात ती हिरवी आणि लाल चटणी बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही. चला तर मग मुंबई स्टाईल वडापाव बनवूया. बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर दिसतं, रम्य वाटतं. तर चला झटपट आपण वडापावची तयारी करूया. इथे मी 2 ते 3 बटाटे उकडायला ठेवलेत. एका पातेल्यात 1 कप बेसन घेतला आहे. त्यात थोडं मीठ आणि पाणी घालून त्याला मिक्स करा. ते छान मिक्स झाल्यानंतर त्याला साईडला ठेवा. बटाट्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्या आणि दुसरीकडे एका कढईमध्ये तेल टाकून बेसनाचा भुरा तयार करून घ्या. त्यात 4 ते 5 पाकळ्या लसूण तळून घ्या आणि सोबतच वडापावसोबत खायला हिरवी मिरची मी तळून घेतली आहे. एका छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये थोडी तळलेली भजी, लसूण, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच जिरे याला मिक्सरमधून बारीक करून घ्या. तर इथे आपली वडापावसाठी लागणारी चटणी तयार आहे. दुसरीकडे जो बटाटा आपण उकडून घेतला आहे त्याला मॅश करून घेऊ. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात अर्धा चम्मच मोहरी आणि सोबतच थोडा कढीपत्ता तडतडू द्या. चिमूटभर हळद आणि हिंग पण टाका. हिंगामुळे थोडी चव छान लागते. मग आपला मॅश केलेला बटाटा सोडा आणि छान एकसारखं परता. त्यात थोडी हिरवी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाका आणि त्याला परतून घ्या आणि हिरवी मिरचीचा थोडा ठेचा टाका. आता भाजी तर तयार झाली आहे. भाजीचे वडे तयार करून घेऊया. वड्याला बेसनच्या बॅटरमध्ये मिक्स करून ते एकसारखं तळून घ्या. आता वडे आपले तळून झाले आहेत. बघा आपला वडा किती क्रिस्पी झाला आहे, सुंदर दिसतोय कलर. आता एका पाव घेऊन त्याला सुरीने कट करून त्याला ग्रीन चटणीमध्ये स्प्रेड करा. सोबतच रेड चटणी पण ॲड करा आणि मस्त तुमचा वडापाव एन्जॉय करा. इथे आपले बघा किती छान सर्व वडे तयार झाले आहेत. तर या वडापाव खायला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.